चुकीचा अर्थ, अजित पवार गटाचे सुप्रीम कोर्टाने टोचले कान. घड्याळ चिन्हाबद्दल दिलेल्या जाहिरातीवरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान टोचलेत. अजित पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटावर ताशेरे ओढले. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र निवडणुका असल्यानं सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं, तर अजित पवार गटाकडे घड्याळ हे चिन्ह कायम ठेवलं. पण घड्याळ चिन्हाचा प्रचार करताना सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला काही निर्देश दिलेले आहेत. त्याचं उल्लंघन झाल्याचं शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाला सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ वाद, सुप्रीम कोर्टात काय झालं? अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचं वृत्तपत्रात प्रसिद्ध करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन केलं नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सिंघवी म्हणाले, 19 मार्च रोजी न्यायालयाने एक आदेश पारित केला, त्याचं पालन ते अजित पवार गट करत नसल्यामुळं मला अर्ज करावा लागला, असं सांगत सिंघवींनी न्यायालयाने दिलेला आदेश वाचून दाखवला. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी घड्याळ चिन्हाचा वापर हा न्यायप्रविष्ट आहे आणि अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने दिलेल्या आव्हानाच्या निकालाच्या अधीन आहे, असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत.